नमस्कार मंडळी. अजित पवार हे महायुतीत राहणार की न राहणार असा सगळ्यात महत्वाचा प्रश्न निर्माण झालाय. मागच्या काही दिवसांपासून अजित पवार गटाचे आमदार हे सातत्याने घोषा लावतायत की आपण स्वगृही परत परत जावं, परत शरद पवारांकडे जावं असं ते सांगतायत. पण अजितदादा मात्र महायुतीतच राहण्याबाबत ठाम आहेत. इतकंच नाही मित्रांनो, तर मध्यंतरी याच आमदारांनी सांगितलं होतं की जर आपल्याला योग्य त्या जागा मिळाल्या नाहीत तर आपण वंचित बहुजन आघाडी सोबत आघाडी करू आणि तिसरी आघाडी प्रस्थापित करू. त्यानंतर अगदी प्रकाश आंबेडकर यांनी अजित पवार यांना सरळ आमंत्रण देऊन टाकलं. त्यांनी सांगितलं की येस, तुम्ही आमच्या सोबत या आणि जर अजित पवार आमच्या सोबत आले तर आम्ही त्यांची राजकीय कारकीर्द पुन्हा प्रस्थापित करू. हे पहिलं उदाहरण. त्यानंतर हळूहळू अजित पवार गटातून या बातम्या येत गेल्या. अजित पवार यांचे आमदार अतुल बेनके यांनी मध्यंतरी अमोल कोल्हे यांच्या घरी शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितलं की विधानसभा निवडणुकीला 2-4 महिने आहेत आणि या काळात काही होऊ शकतं. महायुतीमध्ये जागा वाटपावरून फिसकटू शकतं आणि तसं जर फिसकटलं तर अजित पवार आणि शरद पवार एकत्र येऊ शकतात. अगदी त्यानंतर मित्रांनो, अजित पवार गटाचे अजून एक आमदार अण्णा बनसोडे यांनीही ही इच्छा व्यक्त केली. हे दोन मोठे नेते आहेत. त्या दोन नेत्यांनी एकत्र आलं तर त्यांचं स्वागतच आहे. आणि हे दोन नेते जर एकत्र आले तर निवडणुकीतील चित्र पालटलेलं पाहायला मिळेल. एकंदरीत काय मित्रांनो, तर अजित पवार यांचं महायुतीत राहणं हे कितपत आणि किती पर्यंत राहील किंवा प्रलंबित होईल हे आता सांगणं कठीण झालेलं आहे. अजून किती काळ अजित पवार महायुतीत राहतील हे कोणीही सांगू शकत नाही. कारण एकंदरीत परिस्थिती बघितली तर अजित पवार गटाच्या आमदारांना असं वाटतंय की आपण शरद पवार यांच्या सोबत गेलं पाहिजे. आणि त्याचं कारणही तसंच आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये शरद पवार यांचे जे खासदार निवडून आलेले आहेत, ते खासदार ज्या मतदारसंघातून निवडून आलेत त्या मतदारसंघामध्ये बहुतेक आमदार हे अजित पवार गटातले आमदार आहेत. आणि त्यांना असं वाटतंय की आपल्या मतदारसंघामध्ये जो लीड शरद पवारांच्या खासदारांना मिळाला त्यामुळे आपली भविष्यात काही धडगत नाही. जर आपण अजित पवार यांच्या सोबत राहू तर आपण या निवडणुकीला हरू असं त्यांना वाटतंय. आणि त्यामुळे त्यांची ही सगळी चलबिचल सुरू झालेली आहे. आता प्रश्न असा आहे मित्रांनो की अजित पवार हे महायुतीतून बाहेर पडले तर त्याचा सगळ्यात जास्त आनंद कोणाला होईल? तर नक्कीच त्याचा सगळ्यात जास्त आनंद हा भाजपच्या आमदारांना होणार आहे. कारण मध्यंतरी भाजपच्या प्रभारींच्या अध्यक्षतेखाली भाजपची अंतर्गत बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये अजित पवारांबद्दल नाराजीचा सूर उमटला. अजित पवार यांनी लोकसभा निवडणुकीत भाजपला मदत केली नाही किंवा त्यांच्या आमदारांनी कार्यकर्त्यांनी मदत केली नाही असं गारानं या आमदारांनी तिथे मांडलं. इतकंच नाही तर अजित पवारांसोबतची युती तोडून टाका असंही त्या आमदारांनी सांगितलं. एकंदरीत काय, तर अजित पवार महायुतीत आल्यामुळे भाजपचे आमदार, काही आमदार हे अत्यंत नाराज आहेत. त्यांना अजित पवार यांची सोबत साथ नकोय. त्याही पेक्षा असा मोठा भाजप समर्थक वर्ग आहे, त्याला असं वाटतं की अजित पवार यांच्या सोबत युती करून भाजपने चूक केलेली आणि त्यामुळे तोही समर्थक नाराज झालेला आहे. एकंदरीत अजित पवार यांच्याबद्दल भाजपमध्ये तितकंसं चांगलं मत नाहीये. पण युतीचा धर्म पाळायचा यासाठी आजही फडणवीस किंवा भाजपचे ज्येष्ठ नेतृत्व जसं अमित शहा असतील, नरेंद्र मोदी असतील, ते अजित पवार यांच्या सोबत आहे. पण
जर अजित पवार स्वतःहून महायुतीतून बाजूला होणार असतील तर मात्र सगळ्यांना ते हवंय. कारण युतीचा धर्म तोडायचा नाही, पण कोणी जर युतीतून जात असेल तर त्याला रोकायचं नाही, हेही तितकंच करायचं. आणि ते अजित पवार जर स्वतःहून करणार असतील तर मला वाटतं त्यांचं स्वागतच होईल. एक गोष्ट आहे मित्रांनो, की अजित पवार हे महायुतीत राहतील का जातील याबद्दल आता तरी स्पष्टपणे सांगणं कठीण आहे. एकंदरीत अजित पवार यांचा रंगढंग जर बघितला तर त्यांना महायुतीतून बाहेर पडायचं नाहीये. त्यांच्या आमदारांनी कितीही विरोध केला तरीही त्यांना महायुतीत थांबायचंय. कारण त्यांना कळतंय की आपलं भवितव्य हे महायुतीतच आहे. जर पुन्हा काकांकडे गेलो तर काका जी वागणूक देतील ती सहन करण्यापलीकडची असेल हे अजित पवारांना माहिती. आणि त्यामुळे अजित पवार मात्र महायुती सोडण्याबाबत रिलक्टंट आहेत. त्यांना महायुती सोडायची नाहीये. मात्र त्याच वेळेस अशा प्रकारे आमदारांचा गट त्यांना पुढे आणून एक दबाव महायुतीत तयार करायचा आहे का, निर्माण करायचा आहे का, तर मला तीही शक्यता वाटत नाहीये. कारण अजित पवारांना हे स्पष्ट कळतंय की जर आपण जागा वाटपाबाबत किंवा अन्य गोष्टींबाबत जर जास्त जोर लावला तर शिंदे आणि फडणवीस हे दोघेही हात वरती करणार आणि मग आपल्याला महायुती सोडण्याशिवाय दुसरा पर्याय उरणार नाहीये. आणि त्यामुळे या आमदारांनी कितीही महायुतीच्या विरोधात वक्तव्य केलं किंवा महायुतीत राहायचं नाही असं जरी निश्चित केलं असलं तरी अजित पवार मात्र महायुती सोडतील असं वाटत नाही. हे एकंदरीत बघितलं तर आपल्या लक्षात येतं की अजित पवारांची स्थिती आज इकडे आड आणि तिथे वीर अशी झालेली आहे. भाजप समर्थक असतील किंवा भाजपचे आमदार कार्यकर्ते असतील त्यांना अजित पवार यांच्यासोबत आता काम करायचं नाहीये. कारण अजित पवारांमुळे आपली मतं जात आहेत हे त्यांना स्पष्ट दिसते. अशा वेळेस अजित पवारांनी जर असं धाडसी पाऊल उचललं तर ते भाजपच्या पत्त्यावर पडणार आहे. पण अजित पवार मात्र तसं करतील असं सध्या तरी दिसत नाही. एकंदरीत काय मित्रांनो, तर अजित पवार हे महायुतीतच राहतील. मुळात ज्या वेळेस अजित पवार यांच्याशी युती केली ती युती का केली असाच प्रश्न आता हे विचारायला लागले. आणि मला तरी त्याचं कारण हे केवळ बारामती मतदारसंघ इथपर्यंत मर्यादित दिसतं. बारामतीमधून पवारांना हादरा द्यायचा लोकसभा निवडणुकीसाठी या कारणास्तव अजित पवारांना सोबत युती झालेली आहे. पण त्या कामात अजित पवार हे महायुतीला लाभदायक ठरलेले नाहीत. इतकंच नाही मित्रांनो, तर लोकसभा निवडणुकीत अजित पवारांची कामगिरीही चांगली झालेली नाही. अशा वेळेस हा बोजा घेऊन का चालायचं आणि पुन्हा आपल्या मतदारांना का नाराज करायचं असं मत भाजपच्या आमदारांचं असेल तर त्यात चुकीचंही काही नाही. एकंदरीत काय मित्रांनो, तर अजित पवार हे महायुतीत राहणार की महायुती सोडणार यापेक्षा अजित पवार यांनी महायुती सोडावी अशी इच्छा व्यक्त करणारे महायुतीत सध्या खूप आहेत. आणि त्यामुळे अजित पवार गेले तर हे सगळे आनंदी होणार आहेत. असो मित्रांनो, अजित पवार आपली पुढची रणनीती काय ठरवतील हे येणारा काळ सांगेल. ते आणि तो बघणं अतिशय आश्चर्यकारक आणि धक्कादायकही असेल. मंडळी, तुर्तास इथे थांबतो. आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, लक्षवेधला सबस्क्राईब करा. मी आबा माळकर आपली रजा घेतो. धन्यवाद.